दहशतवादी आणि भारतीय सैन्याची चकमक सुरू. काश्मीरच्या त्रालमध्ये तणावाचं वातावरण. भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर. भारतीय वेबसाईट्सवर 15 लाख सायबर हल्ल्यांचे प्रयत्न. सायबर हल्ल्यांचे प्रयत्न करणारे हॅकर पाकिस्तानी असल्याचं आता उघड. छत्तीसगड तेलंगणा सीमेवर 31 नक्षलवाद्यांचा खात्मा. नक्षलवाद्यांच्या विरोधातलं आजपर्यंतचं सर्वात मोठं ऑपरेशन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची ट्विट करत माहिती. कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप नेते आणि मंत्री विजय शहा यांच्या विरोधात गुन्हा दाखल. गुन्हा दाखल होताच विजय शहांचा माफीनामा. राजीनामा दिल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. भेटीनंतर आपण सध्या ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच. तेजस्वी घोसाळकरांची प्रतिक्रिया. मात्र पक्षातील गळती रोखण्याचं ठाकरेंच्या शिवसेनेसमोर मोठं आव्हान. महाराष्ट्रामध्ये 5127 कोटींची थेट परकीय गुंतवणूक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये ब्लॅकस्टोन समूहासोबत सामंजस्य करार. राज्यात 27,000 रोजगाराच्या संधी निर्माण होणार. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी होणार. लाडक्या बहिणींच्या घरातील पुरुषांचंही KYC होणार. पुण्यामध्ये पुन्हा कोयता गँग सक्रिय झाल्याची भीती. दत्तवाडी परिसरात भर दुपारी तरुणावर कोयत्यानं वार. पूर्व वैमनस्यातून हल्ला केल्याची प्राथमिक माहिती. घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये चित्रित. राज्यात पुढील 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा. गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.